आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी याने घटनेनंतर लगेच त्याने सोशल मीडिया अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या। आपली ओळख पटू नये यासाठी त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली। गवळीच्या घरात 22 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता पीडित मुलगी आढळून आली। त्याने मुलीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला, त्यानंतर तिची हत्या केली। हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह एका बॅगेत भरून पत्नी आणि त्याचा रिक्षा चालक मित्र याच्या मदतीने बाबगाव येथील निर्जन स्थळी फेकून दिला। त्यानंतर पसार होण्याआधी एका बारमधून दारू विकत घेतली। बायकोला घरी सोडून तो पसार झाला। या दरम्यान त्याने त्याचे फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवरील सगळे फोटो, चॅट डिलीट केले। गवळीचे सोशल मीडिया अकाउंट पोलिसांनी तपासले असता त्यावर कोणताच तपशील, माहिती, फोटो उपलब्ध नव्हते। त्याच्या व्हॉट्सॲपवरील डीपीही त्याने हटवला। दाढी काढून त्याला पसार व्हायचे होते, त्यामुळेच त्याने सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केल्या, ज्यामुळे कुणीही आपल्याला ओळखणार नाही। अखेर पोलिसांनी त्याचा माग काढत शेगावमधून त्याच्या मुसक्या वळल्या। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।